हाय हॅलो नमस्कार. तर बुक कॉर्नरच्या या आजच्या भागात मी तुम्हाला अशा एका पुस्तकाबद्दल सांगणार आहे ज्यातनं खरं तर खूप काही शिकण्यासारखं तर आहेच, पण एखादं कुटुंब, त्या कुटुंबातली माणसं आणि त्यातही एखाद्या माणसाबरोबर घडणाऱ्या खूप साऱ्या अनपेक्षित घटना आणि या सगळ्यातून सकारात्मक होणारा शेवट याची ही कहाणी आहे. म्हणून हा छोटासा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि हे पुस्तक कसं वाटतंय हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मूळ कन्नड भाषेमध्ये तुमुला नावानं प्रकाशित झालेली आणि सुधा मूर्तींच्या अनेक कादंबऱ्यांमधली मराठीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा अनुवादित करण्यात आलेली ही कादंबरी आहे. प्राध्यापक A.R. यार्दी यांनी याचं मराठीत अनुवादन केलंय आणि अस्तित्व या नावाने ती प्रकाशित करण्यात आली आहे. अर्थात पुस्तकाच्या नावावरूनच आपल्याला हा अंदाज बांधता येऊ शकतो की ही कहाणी म्हणजे कुठल्या तरी व्यक्तीचा, कुठल्या तरी परिस्थितीचा, कुठल्या तरी गोष्टीच्या अस्तित्वाचा घेतला गेलेला शोध असावा आणि पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला अचंबित करणारं हे अस्तित्व आपल्या समोर येऊन जातं. सुखी समाधानी चाललेल्या आयुष्यात एखादं वादळ येतं आणि आयुष्याला कलाटणी मिळते. ते काही वेळेला अगदी कौटुंबिक संबंधापर्यंत सुद्धा जाऊ शकतात. त्यातनं मग अनेक प्रश्न उद्भवतात. त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं मिळतात, काहींची मिळत नाहीत. ते प्रश्न तसेच वाटेत सोडून द्यायला लागतात. आपल्या आयुष्यात घडणारी गोष्ट, प्रत्येक गोष्ट ही कुठं ना कुठं जोडली गेलेली असते. ती फक्त आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या समोर येत जाते. काही वेळेला ते टप्पे, ते माध्यम सुखावणारं असतं, काही वेळेला तेच धक्के सुद्धा पोहोचवू शकतं. ही संपूर्ण कहाणी फिरतीये मुकेश नावाच्या एका नायकाभोवती. वयाच्या 35च्या टप्प्यावर आल्यानंतर आपला जन्म, आपलं बालपण, शालेय शिक्षण, आत्ताची परिस्थिती, रक्ताची आणि आपली मानलेली माणसं, इथपासून ते अगदी आपले खरे आई वडील, इथपर्यंत त्याचा चालू असलेला अविरत शोध सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत याच्यात बघायला मिळतो. परदेशात वास्तव्य करणारा मुलगा आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर घरी परत येतो. मागे असलेल्या संपत्तीची वाटणी सुरू असताना अशा काही गोष्टी त्याच्या समोर येतात किंवा जाणीवपूर्वक आणल्या जातात की त्याला नेमकं दुःख कशाचं करायचं आणि कशातून आपण मार्ग काढायचा यासारखे अनेक प्रश्न समोर उभे राहतात आणि भांबावून सोडायला लागतात. एखादा कठीण प्रश्न तुमच्या समोर उभा राहिल्यानंतर त्याचं उत्तर शोधताना तुम्ही तुमची समजलेली माणसं तुमच्याबरोबर असणं खूप गरजेचं आहे असं वाटतं. या पुस्तकामध्ये खरं तर रक्ताची नसलेली पण आपली मानलेली माणसं सुद्धा रक्ताच्या नात्याचा शोध घ्यायला कायम बरोबर आहेत. ही गोष्ट खूप अधोरेखित करावीशी वाटते. सुधा मूर्तींची लेखन शैली या पुस्तकातून अस्तित्वाबरोबरच नात्यांविषयी सुद्धा खूप काही सांगून जाते, शिकवून जाते. आपली काही वेळा नात्यांमध्ये गडबड होते ना. एखाद्या व्यक्तीला एखाद्या वर्षानंतर एखादं गुपित सांगितल्यानंतर ते पचवायला त्याला जितकं अवघड आहे त्याहीपेक्षा कदाचित थोडंसं अवघड ते एखाद्या व्यक्तीनं वर्षानुवर्ष आपल्या मनात जपून ठेवणं आहे. असं हे पुस्तक वाचून झाल्यानंतर नक्की वाटायला लागतं. आणि अर्थात ते सगळ्यांनाच जमतं असंही नाही. एका बाजूने नकारात्मक वाटणारा दृष्टिकोन हा दुसऱ्या बाजूने तितकाच सकारात्मक असू शकतो, पण आपण त्या बाजूकडे काही वेळेला नीट वळून बघत सुद्धा नाही. वळून बघितलं तर अर्थात गोष्टी आपल्यासाठी सोप्या होऊन जातात. एखाद्या व्यक्तीकडे एखाद्या वेळी आपण काहीतरी कामानिमित्त काहीतरी गोष्ट मनात ठेवून जातो आणि तिथे गेल्यानंतर काहीतरी वेगळंच आपल्याला घडलेलं बघायला मिळतं. म्हणजे ते होणारच होतं की आपल्या डोक्यातलं परसेप्शन होतं, याबद्दल थोडासा विचार करूया. याचबरोबर सुधा मूर्तींची ही काही पुस्तकं तुम्ही नक्की वाचू शकता. हा व्हिडिओ आणि हे पुस्तक आवडलं असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कसं वाटलं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अर्थात मी काही पुस्तकं वाचली असतील तर तीही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. म्हणजे पुढच्या काही भागांमध्ये त्या पुस्तकावर सुद्धा बोलायला मला नक्की आवडेल. भेटूया पुढच्या भागात.